हिंजवडीत प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची हत्या, आरोपी उरुळी कांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद. अंगाचा थरकाप उडवणारी घटना. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुण्याच्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर येते. शालेय जीवनापासून असलेल्या प्रेम प्रकरणातून आणि प्रेमाच्या त्रिकोणातून एका 23 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉडने निगरून हत्या करण्यात आली आहे, तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हत्या केल्यानंतर अर्टिगा कारने सोलापूरच्या दिशेने पसार होणाऱ्या आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावर थरारक नाकाबंदी करून अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्यात. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार आरोपी दिनेश महादेव झांबरे याचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. दोघेही BCAचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. मात्र शिक्षण घेताना संबंधित तरुणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. याच रागातून आरोपी दिनेश याने गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी हिंजवडी येथील त्याच्या राहत्या ठिकाणी जाऊन दोघांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी दिनेश झांबरे हा आपल्या अर्टिगा कारने सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाला. घटना घडताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तात्काळ उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या गाडीची माहिती दिली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावर तातडीने नाकाबंदी लावली. उरुळी कांचन पोलीस ठाण्यासमोर सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि त्यांच्या पथकाने भरधाव वेगाने येणारी संशयित अर्टिगा कार अत्यंत धाडसाने अडवून आरोपी दिनेश झांबरेला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा दणका दाखवताच आरोपीने हिंजवडीतील खून आणि प्राणघातक हल्ल्याची कबुली दिली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून हिंजवडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे.